नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकाग्र अकॅडमीमध्ये. आपल्याला माहित असेल की आपण गट ब गट क पूर्व परीक्षेचं जे टार्गेट 60+ ठेवलं आहे त्यासाठी PYQ सिरीज आपण करत आहोत. तर मग ह्या वीकमधले आपल्याला माहितच असेल की आपण गट ब चे PYQ डिस्कस करत आहोत. 2019चा पेपर, 2020 आणि 2023 हे 3 पेपर आपण डिस्कस करत आहोत आणि डेली आपण बघू शकता की रेग्युलर बेसिसवर आपण प्रॉपरली विषय वेगवेगळे करत आहोत. आपला इतिहास झालेला आहे, पॉलिटिकल नागरिकशास्त्र झालेले आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण भूगोल विषयाचे अनालिसिस करायचे आहे. तर आपण चला सुरू करूया. हे सर्वांचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे 60+चा टार्गेट. 60+ कसं आपल्याला मार्क घेता येईल ते आपल्याला चेक करायचं आहे. आणि आपल्याला माहितच असेल की मागच्या कोविड नंतरचे 5च्या 5 पेपर बघा, सगळ्या पेपरमध्ये आपल्याला जाणवेल की PYQचा रिफ्लेक्शन कुठेतरी आपल्याला दिसत आहे पेपरमध्ये. मग निश्चितच PYQचे जे टोटल आहे आपण ते 20 ते 25 पेपर करणार आहोत, म्हणजे ऑलमोस्ट 1800 ते 2000 प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यात आपल्याला डायरेक्टली भेटतील की PYQचं रिफ्लेक्शन आलं तर 100 पैकी 40 प्रश्न आपले डायरेक्टली असेच सुटतात. आणि त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंगमध्ये तुम्हाला 15 मार्क घेतले तर 55 येत आहेत आणि करंट अफेअर्समध्ये 7-8 मार्क घेतले तर तुम्ही 7-8 म्हणजे मिनिमम सांगतोय, सो दॅट 60च्या वर डायरेक्टली आपला स्कोर जातो. यस, दॅट इज द अंतिम ध्येय. चला आता सुरू करूया. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? जुन्नर, मावळ, मेढा, चंदनगड. यस, सो आन्सर इज जुन्नर. बरेच लोकांनी मावळ मार्क केलाय. मावळ वेस्टर्न रिजनला येतो, बघू शकता. मावळ जर मार्क केला तर रायगड आणि बघू शकता पुण्याची जी बाउंड्री लागते, आपल्या लोणावळ्यात आपण जाणार तर तो मावळचा पट्टा लागतो. पण आपल्याला विचारले की सर्वात उत्तरेकडील, उत्तर म्हणजे ही दिशा, मग पुण्याच्या उत्तरेकडील सर्वात जे आपला तालुका आहे इट इज जुन्नर. चला नेक्स्ट. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तापी पूर्ण खोरे, गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, भीमा खोरे. यस, ऑफलाईन मध्ये पण जे विद्यार्थी आहे ते आन्सर देऊ शकता. यस, ह्याचा योग्य उत्तर आहे गोदावरी खोरे. जर आपण महाराष्ट्राचा मॅप बघितला तर गोदावरी उगम कुठून पाहते? नाशिक मधनं, त्र्यंबकेश्वर मधनं. आणि सर्वात मोठं बघू शकता महाराष्ट्रात व्यापलेलं सर्वात जास्त क्षेत्र आणि सर्वात मोठे नदी खोरे आहेत ते गोदावरी खोरे आहे. चला नेक्स्ट. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 750, 850 किलोमीटर, 750, 550 किलोमीटर. सर्वात लक्षात ठेवा की महाराष्ट्र पठाराची विचारली आहे. पुन्हा एकदा जर महाराष्ट्राचा मॅप हे केला, इथं सह्याद्रीस आणि हा आपला आहे पूर्ण महाराष्ट्र पठार. मग हे जी लेंथ फक्त सांगायची आहे आपल्याला. हे आपल्याला माहित असेल की आपण 820, 830 घेतो, पण आपल्याला पठाराची लेंथ आपल्याला बघायची आहे. मग पठाराची लेंथ आहे 750 किलोमीटर. यस, चला नेक्स्ट. जोड्या लावा. प्राणी आणि ब्रीड दिलेत. गाई, म्हशी, शेळी, मेंढी आणि मेहसाणा, गीर, गड्डी, जमुनापुरी. तर आपल्याला हे बऱ्याचदा प्रश्न 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. तर आपल्याला माहित असेल की म्हशी जी आहे ते मेहसाणा म्हशी म्हणून आपल्याला बघू शकता फेमस आहे, म्हणजे बीचा असणार 1. यस, बीचा जर 1 बघितला तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 गेला, ऑप्शन क्रमांक 2 गेला. गाई माहित असेल की गीर. यस, एचा 2 बघू शकता, दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. मग आपल्याला माहिती आहे शेळी. शेळी जी आहे जे जमुनापुरी एक शेळीचं म्हणजे बघू शकता की ब्रीड आहे, म्हणजे सीचा येणार 4. यस, आन्सर विल बी द ऑप्शन क्रमांक 3. आणि मेंढी, गड्डी. मेंढी, गड्डी. आता समजा आता ह्या PYQचा म्हणजे महत्व काय आहे की आपण डायरेक्टली मार्क केलं, आपल्याला एक माहित असतं. बघू शकता म्हशीच्या बद्दल आपल्याला माहित होतं की मेहसाणा म्हशी डायरेक्ट पंजाब आणि या भागात सर्वात जास्त बघू शकता की दूध उत्पादन, मिल्क प्रोडक्शन मध्ये ते लोक जास्त त्या म्हशी इम्पॉर्टंट आहेत. मग आता आपल्याला काय करायचंय, बाकी 3 पण बघू शकता नोट्स मध्ये लिहून ठेवायचंय, नाहीतर आपल्याला डायरेक्ट इथंच पाठ करायचंय. सो दॅट कधी डायरेक्टली पण प्रश्न 1 लाइनर मध्ये विचारण्यात येतो की कुठल्या ब्रीडचं नाव गड्डी आहे, मग आपल्याला माहित असलं पाहिजे मेंढी. येस, म्हणून PYQ अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट. प्रदेश, राज्य आणि स्थलांतरित शेती. पश्चिम घाट, मेघालय, मध्य प्रदेश, ओडिसा. पेंडा, कुमरी, पोडू, झूम. आता आपल्याला माहिती आहे की झूम कल्टिवेशन जर वाचलं असेल NCERTच्या पुस्तकं जे 8वी-9वी मध्ये आहे, तर जे ईशान्य भारत आहे तिथं झूम कल्टिवेशन होतं. मग ईशान्य भारतातील कुठला राज्य आहे? एक आहे मेघालय. मेघालयाचं झूम केलं तर बीचा होणार 4. बघू शकता एकच ऑप्शन मध्ये डायरेक्टली झालं, ऑप्शन क्रमांक 2 विल बी द आन्सर. पश्चिम घाट बघू शकता, पश्चिम घाट मध्ये कुमरी झालं, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये झालं पेंडा आणि ओडिसामध्ये झालं पोडू. येस, नेक्स्ट. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? जलविद्युत मीन्स हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. खोपोली, कोयना, वैतरणा, वरीलपैकी कोणतेही नाही. सर इट इज व्हेरी इझी प्रश्न, डायरेक्ट फुलटॉस. कोयना. यस, आणि कोयना प्रकल्प आहे कुठे? पोफळी येते. जर आपण बघितलं तर प्रकल्प चिपळूणच्या या बाजूला लागतो, चिपळूण तालुक्यामध्ये, रत्नागिरीमध्ये. आणि बघू शकता धरण या बाजूला लागतं, आपल्या सातारा आणि चिपळूणची जी बाउंड्री आहे तिकडे आपल्याला लागते.
चला नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचा आहे, म्हणजे ही सिरीज लावायची. शंभू महादेव, हरिश्चंद्र, सातमाळा अजंठा, अजंठा सातमाळा हरिश्चंद्र शंभूदेव, सातमाळा शंभूदेव हरिश्चंद्र अजंठा, अजंठा सातमाळा शंभूदेव हरिश्चंद्रगड. आता हरिश्चंद्रगड माहित असेल, कळसुबाई पीक आहे सर्वात दक्षिणेकडील कुठला आहे? यस, इट इज शंभू महादेव, सर्वात दक्षिणेकडील. आणि उत्तरेकडील बघू शकता अजंता वेरूळ, मग सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. दिस इज द परफेक्ट आन्सर. कारण जर महाराष्ट्राचा मॅप बघितला तर अजंठा आणि असा सातमाळा आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड असा नगरमध्ये लागतो आणि शंभू महादेव असा. यस, आणि प्रत्येक दोन बघू शकता ह्याच्यामध्ये एक एक नदी वाहते. गोदावरी, भीमा, कृष्णा असा एक सिक्वेन्स आहे, आणि वर वाहते आपली तापी, आणि त्याच्या पण वर बघू शकता नर्मदा. चला, हॅशटॅग केलेला आहे प्रश्न. आता हॅशटॅग मध्ये भरपूर सारे हे आहेत की बॉक्साईट जे आहे कोल्हापूर, डायरेक्टली बीचं जर 1 मार्क केला म्हणजे हे झालं, हे खतम झालं. मग त्या हिशोबानं मॅंगनीज झालं भंडारा. आता झालं चुनखडी आणि क्रोमाइट. आता चुनखडी आणि क्रोमाइट मध्ये इथं काय झालंय की जो आपला धाराशिव जिल्हा आहे त्याच्यात आणि यवतमाळमध्ये इश्यू झालाय, कारण यवतमाळमध्ये हे दोन्ही पण भेटतात, लाईमस्टोन आणि क्रोमाइट. म्हणून हा आयोगाने डायरेक्टली प्रश्न कॅन्सल केलाय, 1 पेक्षा अधिक उत्तर असल्यामुळे. यस, नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. पर्जन्य छाया म्हणजे जिथं बघू शकता असं जी रेनफॉल अडवून धरते, म्हणजे हे काय आहे पश्चिम घाट. आणि मग इकडे जिल्हे कुठले आहेत? पश्चिम महाराष्ट्र. येस, डिरेक्टली. मराठवाडा मार्क नाही करायचा आहे, तो पठारावरील आहे. विदर्भ तर एकदम पूर्ण पूर्व दिशेला जाणार, आणि कोकणमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. जलविद्युत केंद्र आणि जिल्हा: भीरा, वीर, भंडारदरा, उजनी, अहमदनगर, रायगड, सोलापूर, पुणे. उजनीचं पाणी आम्ही तुम्हाला देणार नाही असं बरेचदा न्यूजमध्ये बघू शकता. ते कॉन्ट्रोवर्सी कुठलं आहे? उजनी आहे कुठे? यस, उजनी सोलापूरला. डीचा 3 मार्क केला. डीचा 3 इथं इकडं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 गेला आणि 4था गेला. आता भीरा जे आहे जे रायगडला आहे. आता सेकंड झालं यस वीर पुणे, बीचा 4. आणि आपल्याला माहित असेल भंडारदारा नगर, आणि भंडारदाराच बघू शकता की तिथूनच प्रॉपरली हरिश्चंद्रगड आपल्याला भेटतो. मग आन्सर विल बी द ऑप्शन क्रमांक 2. चला नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. प्रत्येक बघू शकता मागच्या 3-4 वर्षात कसं विचारलंय त्यांनी. कधी एरिया विचारलाय महाराष्ट्राचा, कधी डायरेक्ट लोकसंख्येचा आकडाच विचारला, कधी पर्सेंटेजमध्ये विचारले, कधी जिल्हे विचारले 1960चे. म्हणून 11-23-74, 11-13-47, 11-13-47, 11-13-74. येस, आणि ऑप्शन बघा कसे दिले. हे 3-3, फक्त हे लास्टचे बघू शकता जसं काय 3 पत्तीचे नंबर आहेत, 22, 222, 555. तर ह्याचा आन्सर काय असणार? 11,23,00,000, 11,23,74,333. येस. नेक्स्ट, वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखवला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने दाखवलेला जिल्हा मुख्यालय बरोबर आहे? म्हणजे हा मुख्यालय कुठला आहे, म्हणजे प्रशासकीय विभाग विचारले. महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत. जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते, आता 6 आहेत. मग हा जे मॅप आहे तो कुठल्या ह्याचा आहे? पुणे विभाग सातारा, नाशिक विभाग धुळे, औरंगाबाद विभाग औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर झाला, तर नागपूर विभाग गडचिरोली. मग हा कुठला हे आहे? यस, पक्का नाशिक आहे का? नाशिक विभाग नाही. नाशिक विभागची बाउंड्री आपण बघू शकता कुठे लागते. सर्वात स्ट्रक्चर जर बघितला तर प्रॉपरली इट इज औरंगाबाद विभाग. नाशिक विभागमध्ये आपल्याला बघू शकता 5च जिल्हे येतात: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगर. चला नेक्स्ट, पुन्हा एकदा 1 पेक्षा जास्त आन्सर असल्यामुळे हा मार्वे मलाडला आहे. सीचा झाला 3. आता इथं ठाणे पालघर मध्ये काहीतरी इश्यू झालेला कदाचित. सातपाडी कुठे आहे? उबाडांडा, सातपाडी, नदगाव. आणि इथं सिंधुदुर्ग, आणि ऍक्च्युली इथं रत्नागिरी पाहिजे होता ऑप्शन, आणि म्हणून हा ऑप्शन हे झालेला आहे की इकडं सिंधुदुर्गमध्ये काहीच नाही, रत्नागिरी पाहिजे होता, म्हणून हॅशटॅग मारण्यात आलेला आहे, म्हणजे 1 चुकीचं उत्तर म्हणून. चला प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या अक्षवृत्त विस्तार आहे?
एक रेखांश असतो आणि एक अक्षवृत्त असतो. आपल्याला काय विचारलंय, हे की हे अक्षांश काय आणि रेखांश काय? यस. आडवी वाली की उभा? लॅटिट्यूड. यस. आणि हे लॉन्जिट्यूड. लॉन्जिट्यूड असं असतं, लॅटिट्यूड असं वर वर उत्तर दक्षिण विचारलंय. लॉन्जिट्यूड म्हणजे टाइम फ्रेम, म्हणजे भारतात किती टाइम आहे तो 82.5 डिग्रीचा आहे. मग आपल्याला लॅटिट्यूड विचारलंय. लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्त. 15/44 22/6, 15/44 दक्षिण, 22/6 दक्षिण, 15/44 ते 33 उत्तर, उत्तर आणि दक्षिण दक्षिण. आपल्याला हा मॅप आहे, तर हे आणि हे विचारले. काय आहे पहिले, दक्षिण आहे की उत्तर आहे? इकडून इकडं जातं, कारण इथं 0 डिग्री आहे. मग भारत 8 डिग्री 4 ते 33 पर्यंत जातो, म्हणजे आपण नॉर्थ मध्ये पकडतो. म्हणजे जे उत्तर असणार त्यात उत्तर असणार, म्हणजे दक्षिणवाले ऑप्शन कापा. मग आता कुठलं झालं? यस. 15/24 ते 22/6. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? खचदरी मीन्स रिफ्ट व्हॅली. 2 डोंगर आहेत आणि त्याच्यामधनं नदी जाते. यस. घटप्रभा, कृष्णा, गोदावरी, तापी. आणि येस, इट इज व्हेरी इझी. तापी आहे. गोदावरी नाही जात, गोदावरी डायरेक्ट पठारावरनं जाते. कृष्णा बघू शकता साताऱ्यावरनं उगम पावते आणि ती पण डायरेक्ट पठारावरनं जाते. आणि कृष्णाची उपनदी बघू शकता, घटप्रभा आहे कर्नाटकमध्ये. नेक्स्ट, आता हा 2020चा प्रश्न सेट आहे. 19चा झाला, 20चा आहे आणि त्याच्यानंतर 23 पासून बघू शकता 15च्या बदली 10 प्रश्न आले. लवकर लवकर डिस्कस करूया. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्याच्या पाण्यावर भारतास पूर्व ऑपरेशन सिंधूर झाल्यामुळे हा प्रश्न आपलं जे आता लेटेस्ट UPSCची NDA परीक्षा झाली त्याच्यात विचारण्यात आला होता. आयोग पुन्हा एकदा हा प्रश्न विचारू शकते, म्हणून आपल्याला इथं भारताचं विचारलंय. आता विचारतील की पाकिस्तानवर 3 नदी आहेत, त्या 3 नदीवर हक कुणाचा आहे? तर भारताच्या कुठल्या नदीवर आपला भारताचा पूर्ण हक आहे? सिंधू, चेनाब, झेलम, रावी, बियास, सतलज. झेलम, सतलज, चेनाब, चिनाब, बियास, झेलम. यस, सांगा. भारताचा अधिकार विचारलाय. भारत. हा, रावी, बियास, सतलज. रावी, बियास, सतलज, चेनाब, झेलम आणि त्याच्यानंतर सिंधू जी नदी आहे ती पाकिस्तान आहे. मितानकोट येथे सर्व नद्या एकत्र भेटतात. खालीलपैकी कोणते लोक आणि सर्वोत्तम दर्जाचे आहे? हिमाटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट, वरीलपैकी नाही. आता या प्रश्नांमध्ये भरपूर घोळ झाला, भरपूर लोकांनी प्रश्न उपस्थित केल्या आन्सरला आयोगाने. इकडे दिले बेस्ट क्वालिटी आयर्न ओर. आपल्याला असं नाही विचारले की कुठल्या ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आयर्न आहे. जर सर्वात जास्त लोखंड कशात आहे तर मॅग्नेटाईट मध्ये आहे. आणि आपल्याला विचारले बेस्ट क्वालिटी, उत्तम दर्जाचे म्हणजे ज्याची लॉंग लास्टिंग आणि लुब्रिकेटिंग ह्याचं चांगलं असणार, मग त्याचा आन्सर आहे मॅग्नेटाईट. आणि जर लोहाचं आपण हे बघू शकता की कंटेंटनुसार MHLS हा शॉर्टकट आहे. मॅग्नेटाईट, हिमानाईट, लिमोनाईट, सिडराईट. म्हणजे असा लोहाचं जे आहे प्रमाण कमी होत जातो. दॅट इज द शॉर्टकट ऑफ द भूगोल. आणि बऱ्याच लोकांनी मॅग्नेटाईट आयोगाला पाठवलं, पण आयोगाने हा उत्तर चेंज नाही केलं सेकंड ह्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं बेस्ट क्वालिटी मीन्स बेस्ट ड्युरेबिलिटी आणि बेस्ट एकदम प्रॉपरली लॉंग लास्टिंग. येस. चला नेक्स्ट, भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बघू शकता क्रम लावायचा आहे. मानाखिंड, शिपकिला, नीतीखिंड, जोजिला. जोजिला, सिपकिला, मानाखिंड, नीतीपास, सिपकिला, नीतीपास, मानाखिंड, जोजिला, नीती, मानाखिंड, जोजिला, सिपकिला. म्हणून एक बघू शकता की हे सगळे पासेस आहेत. एकदा आपल्याला सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता आपल्याला इथं बघू शकते मानानंतर आलं नीती आणि मग लिपुलेखला आणि शिपकिला आणि जोजिला असं आहे. मग सर्वात पहिले येणार जोजिला. कुठं ऑप्शन आहे? एकच ऑप्शन आहे, बघू शकता. येस, जोजिला, शिपकिला, मानापास, नीतीपास, वेस्ट टू ईस्ट. वेस्ट म्हणजे ही डायरेक्शन आणि आपल्याला ईस्टमध्ये जायचं आहे, म्हणजे इथून असं लावायचं आहे. आणि इथं बघू शकता हिमाचल प्रदेशमध्ये माना आणि नीती बघू शकता लाईनीत आहेत सर्व. चला नेक्स्ट, हा भारताच्या भूगोलावर आहे आणि हा थोडा अवघड प्रश्नांमधला येतो ऍक्च्युली. सिक्वेन्स पण असे दिले, फक्त नावं फिरवलेत. चला नेक्स्ट, खारट आणि क्षारीय मृदेश दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. खालीलपैकी अचूक पर्याय म्हणजे सलाईन आणि अल्कलाईन सॉइल आहे, त्याला कुठलं दुसरं नाव आहे? वाळवंटीय मृदा, चोपण मृदा, पाणथळ आणि दलदलीची मृदा, चेस्टनट किंवा राखाडी तपकरी मृदा. आता ह्यात लॉजिक बऱ्याच स्टुडंटने लावलं की आयोगाने हा ऑप्शन थोडा मोठा दिलाय म्हणून हाच मार्क करूया. पण लक्षात ठेवा की असल्या प्रश्नांमध्ये असे ऑप्शन मार्क करायचे की जिथं फर्स्ट टाइम आपण नाव ऐकतोय. मग या 4 पैकी फर्स्ट टाइम काय नाव ऐकताय तुम्ही?
यस, दॅट इज द करेक्ट आन्सर. हे पण वन ऑफ द आयोगाचं हे आहे की त्यांना अजून असले प्रश्न कसे बायफर्गेट करायचे अजून आलं नाही. चला नेक्स्ट. पेंज व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? महाराष्ट्र, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक. येस, पेंज जे नॅशनल पार्क आहे इट इज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, बिकॉज नागपूर आणि ह्या बाजूचा एरिया बघणार आणि वरचा आपला मध्य प्रदेशचा. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब्स सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य ओडिशा, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश. लोकसंख्या विचारलंय, डेन्सिटी विचारलं नाही आहे. म्हणजे 10 करोडपैकी समजा 2 करोड म्हणजे ती लोकसंख्या झाली. मग सर्वात जास्ती लोकसंख्या शेड्यूल ट्राईब्स जे आहेत ते मध्य प्रदेशमध्ये आहे. हा प्रश्न 3 वेळा मेन्सला पण विचारण्यात आलेला आहे, 2-3 वेळा. मेन्स म्हणजे राज्यसेवा मेन्सला पण विचारण्यात आला आहे ऑलरेडी GS1 मध्ये, जेव्हा आपलं MCQ पॅटर्न चालत होती तेव्हा. चला नेक्स्ट. महाराष्ट्र 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे. घनतेनुसार मीन्स आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लावायची. सर्वात जास्त, मग सर्वात कमी, मग त्याच्यापेक्षा कमी, असं घनता विचारली आहे. व्हॉट इज घनता? 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोक राहतात? दॅट इज कॉल्ड डेन्सिटी. मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, पुणे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर, ठाणे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. आणि ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, पुणे, मुंबई उपनगर. सर्वात जास्त कुठे डेन्सिटी? हां, यस, मुंबई उपनगरमध्ये. आणि सेकंड मुंबई शहर. ठाणे नाही, ठाणे थर्डला येणार, मग पुणे आणि मग कोल्हापूर. सो दिस इज द राईट आन्सर. थोडं लॉजिकली हे करायचं की शहरीकरण कुठल्या सर्वात जास्त शहरात आहे. मग शहरीकरण जिथं जिथं कमी होत जाईल तिथं डेन्सिटी पण कमी होत जाणार. आणि ॲट द एंड सर्वात जो लास्ट जिल्हा आहे तो गडचिरोली आहे. गडचिरोलीची डेन्सिटी बघू शकता फक्त 74 आहे. जनगणना 2001 ते 11च्या प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तराचा किती फरक आहे? ॲक्च्युली 10 आन्सर पाहिजे होता आणि कुठलाच ऑप्शन नव्हता म्हणून आयोगाने हॅशटॅग मारलेला आहे. चला नेक्स्ट. मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. यापैकी काय बरोबर काय चूक आहे सांगायचं आहे. यस, काय असेल? मावळ भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही. मागच्या PYQ मध्ये बघितलं की रेन शॅडो झोन काय होता? पश्चिम महाराष्ट्र. मावळ पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि इथं काय लिहिलंय? पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही पण येतो, म्हणजे दिस स्टेटमेंट इज रॉंग. नेक्स्ट. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. यस, 100% ना. मावळ रिजनमध्येच लोणावळा आणि जे आपले मोठे मोठे जे पीक आहेत तिकडेच आहेत. कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. तर कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर नाही, पोलादपूर आणि महाडला जोडतो ॲक्च्युली. जर तुम्ही त्या बाजूला रायगड आणि ह्या जिल्ह्यात गेला असणार तर आपल्याला कळेल. मग याचं योग्य उत्तर आहे फक्त विधान ब बरोबर. यस. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. यस, गोंदिया. महाराष्ट्राचा मॅप आहे. सर्वात पूर्वच्या दिशे इथं भंडारा आला, इथं गोंदिया आला, इथं भक्कल टेकड्या आहेत आणि इथं दरकेसा. भक्कल दरकेसा आपण ओळखला जातो. यस. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता बघू शकता. मागच्या वेळेला तोच प्रश्न आला आणि ह्याच प्रश्न सेटमध्ये तो विचारण्यात आला प्रश्न. मग डायरेक्टली मी उत्तर सांगितलेलं मगाशी 74. म्हणजे लोकसंख्यावर प्रश्न विचारतात. नेक्स्ट. खालील विधाने पहा. वेरूळ, लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहेत काय? यस. हा प्रश्नावर पण कॉन्ट्रोवर्सी झालेली 2020चा प्रश्न पेपर आहे जो कोविडमुळे पुढे जाऊन 4 सप्टेंबर 2021ला झाला. चांभार, लेणी पुणे जिल्ह्यात आहेत. दिस इज रॉंग. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. चिखलदरा कुठे आहे? तर आपलं वर अमरावतीत आहे. गौटाळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे आणि याच स्टेटमेंटला घेऊन कॉन्ट्रोवर्सी झालं कारण राष्ट्रीय उद्यान लिहिलंय. गौटाळा इट इज अ सँक्च्युरी, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, म्हणजे अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान नाही. पण MPSC असतं, MPSC भगवान आहे, इसलिए त्यांनी राईट देऊन टाकलाय. म्हणजे अ आणि ड विधाने बरोबर आहेत. आपण काय काय गोष्टी चेंज नाही करू शकत, तसंच MPSCने पण केले. नेक्स्ट. औष्णिक वीज केंद्र जिल्हा ठिकाण. चोला, तुर्भे, फेकरी, पारस, मुंबई, अकोला, ठाणे, भुसावळ. यस. तुर्भे कुठे आहे? तुर्भे ठाणे की मुंबईत आहे? चला ते सोडा. फेकरी आणि वन नोज फेकरी इज भुसावळ. क चा 4 एकच ऑप्शन मध्ये झालं.
आता म्हणजे चोला कुठे आहे? चोला आहे ठाणेमध्ये आणि तुर्बे येतो मुंबईमध्ये. आणि मग पारस असेल अकोला. चा 2. यस, लक्षात ठेवा. तुर्बे आपल्याला तो पट्टा जर आत्ता बघितला तर आपण फक्त तुर्बे MIDC बघतोय है ना. तुर्बे MIDC म्हणून आपण नवी मुंबई आणि या बाजूला ठाणे जिल्हा मार्क करतोय, पण इथं औष्णिक वीज केंद्र विचारलंय. येस, दॅट इज द डिफरन्स. थर्मल पॉवर हाऊस. महाराष्ट्रात घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. अगर हा महाराष्ट्र आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. थळ घाट, कुंभारली घाट, अंबा घाट, अंबोली घाट, अंबोली घाट, अंबा घाट, कुंभारली घाट, थळ घाट, थळ घाट, कुंभारली घाट, अंबोली घाट, अंबा घाट, थळ घाट, अंबा घाट, अंबोली घाट, कुंभारली घाट. येस. सर्वात इथं कुठलं आहे? रत्नागिरी, आपलं सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि जे गोव्याला जोडतो, हा कुठला घाट आहे? दिस इज अंबोली. कुठल्या ऑप्शनमध्ये? एकच ऑप्शन झाला, संपला. थर्ड म्हणजे मुंबईवरनं नाशिकला जातो, मग कुंभारली चिपळूणवाला, त्याच्यानंतर अंबा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मग अंबोली घाट डायरेक्टली. चला, 2020चा लास्ट प्रश्न आहे या सेटमधला. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे? आता तापी नदी आहे अशी जी वाहते आणि खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिव्हर फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, म्हणजे नॉर्थपासून साऊथपासून असं विचारलं आहे की काय? गिरणा, बोरी, पांजरा, बुराई, गोमती, गोमती, बुराई, पांजरा, बोरी, गिरणा, गोमती, बुराई, गिरणा, बोरी, पांजरा, गोमती, पांजरा, गिरणा, बुराई, बोरी. हे सर्वात वन ऑफ द अवघड प्रश्नांमधला एक आहे ॲक्च्युली. येस. आणि ह्याचा आपल्याला सिक्वेन्स बघू शकता, उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर असं गेलं तर गोमती, बुराई, पांजरा, बोरी, गिरणा. येस, वन ऑफ द टफेस्ट प्रश्न होता आणि या पूर्ण सेटमध्ये हाच होता. जर दोन्ही पेपर ॲनालिसिस बघितला तर आपल्याला कळेल की 80% महाराष्ट्रावरच प्रश्न विचारतात. आता आपण 2023चा पेपर बघूया, ज्याच्यात 10 प्रश्न आले. मग त्याच्यात बघू शकता की 19चा बघितला, 20चा प्रश्न बघितला, 23चा बघूया की 23मध्ये पॅटर्न काय झाला आणि तेच मग डिकोड करून आपल्याला बघू शकता 22 आणि 24चा मी फर्स्ट वीकमध्ये करवलेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर मग आपल्याला 25चा पण आपण बघू शकता की प्रेडिक्शन असंच येणार की पेपर सेट कसे होत आहेत. भारतात धवल क्रांतीला सुरुवात कोणत्या सालापासून झाली? व्हाईट रेव्होल्युशन, जे आनंद अमूल आहे, आनंद मिल्क युनायटेड लिमिटेड, जे व्हाईट रेव्होल्युशन आपण हे करतो ते कधीपासून सुरू झाले? 1971, 72, 73, 74. येस, ह्याच्यात कॉन्ट्रोवर्सी आहे बऱ्याच प्रश्नांमध्ये आणि बरेच त्याचे सोर्सेस आहेत, पण याचं योग्य उत्तर आयोगाने 71 दिले. आपण हे वाचतच नाही डायरेक्टली, फक्त व्हाईट रेव्होल्युशन, वर्गीस कुरियन एवढंच वाचून मोकळं होतं. आयोग बघा प्रश्न काय विचारते. त्याच्यानंतर सेम वाचायचं आहे ग्रीन रेव्होल्युशन, हरित क्रांती. हरित क्रांतीसाठी पण बघायचं MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथनचे बरेच रिपोर्ट आहेत. मग ते भारतात लागू कधी झालं, महाराष्ट्रात लागू झालं की नाही, कुठल्या सरकारने MS स्वामीनाथनचे सर्व जे आहेत रेकमेंडेशन लागू केले, हे सर्व आपल्याला एकदा बघायचं आहे एक्झामच्या पहिले. महाराष्ट्राच्या दक्कन पठारावरील ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. दक्कन म्हणजे बघू शकता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग. जांबा दगड, संगमरवर दगड, ग्रेनाइट दगड, बेसॉल्ट दगड. येस, कुठला हे आपल्याला बघू शकतो दगड भेटतो? महाराष्ट्र हा झाला पश्चिम घाट आणि हा पूर्ण पठार झाला. इथं व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीमुळे इकडली जी माती झाली ती ब्लॅक सॉइल झाली आणि त्याच्यामध्ये कापूस आणि आपण ऊस घेतो. मग ब्लॅकलाच आपण बोलतो रेगूरची मुद्रा आणि रेगूरलाच आपण दुसरं नाव आहे बेसॉल्ट. यस, पुन्हा एकदा डिफिकल्ट प्रश्न, पण लॉजिक मी थोडा सॉल्व्ह केलं तर होऊन जातो. राज्य आणि लोकसंख्येची घनता हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार सर्वात जास्त कुठं असेल? बिहार. मग पहिले बिहार मार्क करून घ्या. D चा 4 इथं इथं इथं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 गेला. आता बिहार नंतर सर्वात जास्त कुठं असेल? हां, यस, व्हेरी गुड. हरियाणा A चा 3 मार्क केला झाला, प्रश्न संपला. मग सर्वात कमी कुठे असणार? हिमाचल प्रदेशला. यस, आणि मग झारखंड 414. बघू शकता, जरी येत नसलं तर लॉजिकली सोल्व होऊ शकतो. आयोगाला तेच पाहिजे. आयोग काय तुम्हाला चुकवायला बसलेलं नाहीये. आयोग बोलते की तुम्ही थोडं चांगलं हे करा. शिखर दिले आणि उंची दिली आहे. मांगी तुंगी त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, साल्हेर. आणि हे आपल्याला शॉर्टकट माहित असेल, कसा मी हसतो. कळसुबाई 1646, स4 साल्हेर, म्हणजे 1646 नंतर कुठला जो आकडा असेल तो साल्हेरचा असणार. कुठला आकडा आहे? 1567. साल्हेरचा येणार D चा 1 एकाच ऑप्शन मध्ये संपला. आता काय लोक लॉजिक लावतात, D चा 4 दिले म्हणून 4 मार्क करू, आणि हाच लॉजिक होता. साल्हेर 1100 नसूच शकतो. संपला. फक्त एक माहित असलं झालाच प्रश्न. त्याच्यानंतर मांगी तुंगी बघू शकता, परत नाशिकमध्ये 1100,
जैन लोकांचं तीर्थस्थळ आहे चांगलं, त्र्यंबकेश्वर 1304 आणि सप्तशृंगी पुन्हा एकदा नाशिकमध्ये 1416. नेक्स्ट, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झालं? 2022चा हा करंट अफेअर्सची न्यूज होती, डायरेक्टली भूगोलमध्ये टाकला त्यांनी, कारण भौगोलिकदृष्ट्या महत्वाचं होतं. उत्तर पूर्व सीमांत रेल्वे मार्ग, दक्षिण रेल्वे मार्ग, कोकण रेल्वे मार्ग, पूर्व रेल्वे मार्ग. महाराष्ट्रात कुठलं येतं? महाराष्ट्रात काय येतं? कोकण रेल्वे मार्ग लिहिलंय ना. रोरो ट्रान्सपोर्टेशन स्टार्टेड फर्स्टली. आता पण जावा ना, अलिबागला जाणार रोरो आपल्याला दिसते, डायरेक्ट गाडी टाकून तुम्ही घेऊन जाऊ शकता अलिबागला. कोकणात पण जाऊ शकता डायरेक्टली, 4 तासात दिले. राज्य आणि पर्यटन स्थळ, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा. आणि काहीतरी खतरनाक दिले, तारण बाबा, बकाल, अंबाला, अवंतीपूर, त्रिलोकनाथ, नैना देवी. यस, त्रिलोकनाथ नैना देवी हे तीर्थस्थळ कुठं असतील? यस, हिमाचल प्रदेशमध्ये. म्हणजे बीचा येणार 4. बीचा जर 4 केला तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 गेला. त्याच्यानंतर अवंतीपूर, अली चोमा. अवंतीपूर जर माहीत असेल, तिथे अटॅक बिटॅक होतात. आणि कुठे होतात? कुठल्या राज्यात जास्त आहे? जम्मू काश्मीर. एचा 3 असं पण दोन्ही ऑप्शनमध्ये आहे. आता राहिलं की अंबाला आहे कुठे? अंबाला जे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट आपण बनवतो, इट इज नॉट इन पंजाब, इट इज इन हरियाणा. आणि हेच क्रक्स आहे या प्रश्नामध्ये. लोक अंबाला डायरेक्टली पंजाब मार्क करतात, बट इट इज इन हरियाणा. डीचा 2. आणि लक्षात ठेवायचं ना, बाबा, बखाला हे सगळे पंजाबी लोकांचं बघा. तारण दॅट इज इन पंजाब. सीचा 1. दिसायला सोपा प्रश्न आहे, पण थोडा लॉजिकली हे होतो. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? 6, 5, 4, 3. प्रॉपर महाराष्ट्राचा भूगोल केला तर आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. यस, किती प्रकार आहेत? तर किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रात? 6. मग लॉजिक तोच वापरायचा की चॅम्पियन सेटनी पण सांगितलं की 6 आहेत. नेक्स्ट, भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 21 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले? इंदोर, पुणे, मुंबई, सुरत. यस, इंदोर. इट इज इंदोर. लक्षात ठेवायचे 10 प्रश्नांचा सेट आहे. करंट अफेअर्सवर दुसरा प्रश्न भूगोलमध्ये टाकण्यात आला. नेक्स्ट, औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा. कोराडी, पारस, उरण, फेकरी. बघू शकता 2021च्या प्रश्नांमध्ये सेम रिपीट झालेला होता. मी सांगितलेलं होतं फेकरी भुसावळमध्ये आहे. म्हणजे भुसावळ कुठं आहे? जळगावमध्ये. डीचा 3. आता तिथं फेकरी भुसावळ दिलं तालुक्याचं नाव, इथं जिल्हा विचारला डायरेक्ट जळगाव. बघू शकता की PYQ काय इम्पॉर्टंट आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. डीचा जर 3 मार्क केला तर हे संपलं. आता पारस कुठं आहे? अकोलामध्ये आहे. बीचा 4. म्हणजे टेक्निकली आयोगाने फर्स्ट आन्सर की मध्ये हेच आन्सर दिलेलं, पण त्याच्यानंतर काय झालं? कोराडी, नागपूर हे पण थोडंफार बरं होतं. फक्त उरण, ठाणे हा चुकला. कारण उरण आहे कुठं? जिल्हा ठाणे नाही लागत, जिल्हा रायगड लागतोय उरण. म्हणून हा प्रश्न बाद करण्यात आला, हॅशटॅग मारण्यात आला. म्हणजे 1-1 मार्क ऑलमोस्ट सर्वांचं गेलं. चला, रायलसीमा पठाराचे स्थान डॅश येथे आहे? कर्नाटक पठाराच्या उत्तरेला, कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला, कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. हा महाराष्ट्राचा मॅप. आणि हा जर भारत पूर्ण घेतला तर दिस इज कर्नाटक, दिस इज गोवा. मग समजा हा सह्याद्रीच असा आहे पूर्ण. मग कर्नाटकचा जो प्लॅट्यू आहे, सर्व पठार राईट साईडला लागतात की लेफ्ट साईडला? राईट साईडला सगळे पठार आहेत, कारण पश्चिम घाटचा लेफ्ट साईड कोस्टल एरियाज आहे पूर्ण. मग बट ऑब्व्हियसली आहे, जर कर्नाटकच दिलं आहे तर मग पठार कुठं लागणार? पूर्वेला. संपला विषय. दॅट इज द लॉजिक. येस. आणि अशा प्रकारे बघू शकता 2019 झाला, 20 झाला आणि 23चा आपण प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केले. एक जरी कळालं असेल, 10 पैकी 7 ते 8 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. म्हणजे दॅट इज द क्रक्स टू क्रॅक एनी गट ब या गट क परीक्षा. जर तुम्हाला गट ब गट क परीक्षा क्रॅक करायची आहे तर PYQ मधलेच सर्व प्रश्न बघायचे. इंटर रिपीटेड आहेत. ॲटलिस्ट PYQ मधनं 10 पैकी 5 प्रश्न सुटून जातात. करंट अफेअर्सवर आपण बघू शकता एक भूगोलचे मुद्दे विचारले जातात. आणि भारताच्या ह्याच्यावर अवघड करण्यासाठी भारताच्या भूगोलावर 2 प्रश्न काहीतरी रायलसीमा, नाहीतर मग ते नैना देवी, नाहीतर शिपकीला आणि असे सगळे प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला पुढच्या वीकमध्ये पण भूगोलाचं पुढचे मग 3 पेपर आपल्याला बघायचे आहे. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.